नमस्कार. आज आपण एका अतिशय रंजक आणि तितक्याच महत्त्वाच्या विषयावर गप्पा मारणार आहोत. पर्यावरण विज्ञानातील एक अत्यंत मूलभूत संकल्पना आज आपण समजून घेणार आहोत. ती म्हणजे जीवनाचा एक असा गुंतागुंतीचा आणि जिवंत गोफ ज्यावर या पृथ्वीवरचं आपलं संपूर्ण अस्तित्व टिकून आहे. तुम्हाला 1992 सालची वसुंधरा शिखर परिषद आठवतीये? त्यात केवळ एक वाक्य नाही तर एक जागतिक स्तरावरचं एकमत समोर आलं होतं. आपल्या सभोवतालच्या लाखो प्रजाती या फक्त निसर्गाचं सौंदर्य वाढवण्यासाठी नाही आहेत, तर मानवी अस्तित्वाचा तो एक भक्कम पाया आहे हे त्यातून स्पष्ट झालं होतं. हा एवढा मोठा आणि व्यापक विषय समजून घेण्यासाठी आजच्या या सत्रात आपण 5 मुख्य टप्प्यांवरून जाणार आहोत. जीवनाचा गोफ, जैवविविधतेचे महत्त्व, आपल्या ग्रहापुढील धोके, सरकारी आणि जागतिक कृती आणि शेवटी आपल्या भविष्याचे रक्षण. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या भागापासून, जीवनाचा गोफ. आता जैवविविधता म्हणजे नेमकं काय हो, तर अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पृथ्वीवरील जीवसृष्टीतील प्रचंड आणि विस्मयकारक विविधता. अगदी साध्या डोळ्यांना न दिसणाऱ्या सूक्ष्म जीवांपासून ते समुद्रातल्या महाकाय देवमाशांपर्यंत सर्वांचा यात समावेश होतो. थोडक्यात सांगायचं तर वनस्पती, प्राणी आणि त्यांनी बनवलेली परिसंस्था या सगळ्यांचं एकत्रित रूप म्हणजेच जैवविविधता. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की ही विविधता 3 वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करते. पहिली म्हणजे जनुकीय विविधता. उदाहरणादाखल आपल्या भारतातल्या तांदळाच्या हजारो वेगवेगळ्या जाती बघा. दुसरी आहे प्रजाती विविधता, जी आपल्याला उष्णकटिबंधीय जंगलांमध्ये पाहायला मिळते. आणि तिसरी म्हणजे परिसंस्था विविधता, जिथे वाळवंट आणि महासागर यांच्यातील प्रचंड मोठा फरक आपल्याला दिसून येतो. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, जैवविविधतेचे महत्त्व. निसर्गावर आपलं अवलंबित्व किती प्रचंड आहे याचा कधी विचार केलाय आपण? परागीभवनातून निसर्गाचा समतोल राखण्यासारखं पर्यावरणीय महत्त्व असो किंवा क्विनाईनसारख्या वनस्पतीजन्य औषधांचा आर्थिक उपयोग असो, आपलं जीवन निसर्गाशी घट्ट जोडलेलं आहे. याशिवाय पिकांमध्ये सुधारणा करणं आणि आपल्या संस्कृतीतील पवित्र वनस्पती व प्राण्यांचं रक्षण करणं हे आपलं एक नैतिक कर्तव्यही आहे. फक्त आर्थिक आणि सांस्कृतिकच नाही बरं का. अन्न सुरक्षा, श्वास घेण्यासाठी शुद्ध हवा, पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा आणि हवामानाचं नियंत्रण यांसारख्या निसर्गाच्या सेवा आपल्या जगण्यासाठी अक्षरशः अत्यावश्यक आहेत. खरं सांगायचं तर या सेवांशिवाय मानवी अस्तित्वाचा पायाच कोलमडून पडेल. पण दुर्दैवाने आपला तिसरा भाग थोडा गंभीर आहे. आपल्या ग्रहापुढील धोके. इथे एक मोठा आणि चिंतेचा प्रश्न उभा राहतो. जगभरात ज्या भयानक वेगाने ही सुंदर जीवसृष्टी नष्ट होत आहे, त्यामागे नेमकी कारणं काय आहे? बघा, एखादी प्रजाती नष्ट होणं किंवा नामशेष होणं हे निसर्गात कायम चालत आलेली एक अत्यंत संथ प्रक्रिया आहे. पण सध्या आपण जो वेग पाहतोय ना, तो पूर्णपणे मानवनिर्मित आहे. आपल्या आधुनिक जीवनशैलीमुळे आणि क्रियाकलापांमुळे हा दर आज प्रचंड वेगाने वाढला आहे. आज आपणच ह्या निसर्गाचे सर्वात मोठे शत्रू बनलो आहोत. वाढत्या शहरीकरणासाठी केली जाणारी वारेमाप जंगलतोड, ग्लोबल वॉर्मिंग, वाढतं प्रदूषण, बाहेरून आलेल्या आक्रमक प्रजातींचा शिरकाव आणि पैशांसाठी होणारी प्राण्यांची शिकार. वाढत्या लोकसंख्येच्या या काळात हे सगळे धोके प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास नष्ट करण्यासाठी थेट जबाबदार आहेत. आणि याचा सर्वात मोठा फटका बसतोय तो जैवविविधता हॉटस्पॉट्सना. हे असे प्रदेश आहेत जिथे अद्वितीय प्रजातींची संख्या खूप मोठी असते, जसं की आपल्या भारतातला पश्चिम घाट. पण आज दुर्दैवाने हेच प्रदेश अत्यंत गंभीर पर्यावरणीय संकटाचा सामना करत आहेत. अशा संवेदनशील ठिकाणी तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. आता एवढं सगळं ऐकल्यावर थोडी निराशा येऊ शकते. पण थांबा, आपला चौथा भाग आशेचा किरण देणार आहे, सरकारी आणि जागतिक कृती. सुदैवाने भारत हा एक महाजैवविविधता असलेला देश असल्यामुळे आपल्या नैसर्गिक संपत्तीचे रक्षण करण्यासाठी आपण एक मजबूत कायदेशीर आराखडा तयार केला आहे. 1972चा वन्यजीव संरक्षण कायदा, 1980चा वनसंवर्धन कायदा आणि 2002चा जैविक विविधता कायदा ही याचीच काही उत्तम उदाहरणे आहेत. अर्थात केवळ कायदे करून भागणार नाही हे ओळखून प्रोजेक्ट टायगर आणि प्रोजेक्ट एलिफंट सारख्या प्रत्यक्ष मोहिमांवरही भर दिला गेला आहे. गीर राष्ट्रीय उद्यानासारखी संरक्षित क्षेत्रे आणि राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण यांच्या माध्यमातून निसर्गाला जपण्याचं खूप मोठं काम आज चालू आहे. यात संवर्धनाच्या 2 मुख्य पद्धती वापरल्या जातात आणि त्या समजून घेणं रंजक आहे. पहिली म्हणजे इन सिटू, म्हणजेच प्रजातींचा त्यांच्या नैसर्गिक अधिवासात जसं की जंगलातच संरक्षण करणं. आणि दुसरी एक्स सिटू, म्हणजेच प्राणी संग्रहालयांसारख्या नियंत्रित वातावरणात त्यांचं संवर्धन करणं. या दोन्ही पद्धतींचा समतोल राखून निसर्ग वाचवला जातोय.
पण निसर्गाला कुठल्या देशांच्या सीमा थोडीच माहिती असतात, त्यामुळे जागतिक सहकार्य खूप महत्त्वाचं ठरतं. जैविक विविधतेवरील अधिवेशन, युनेस्कोचे उपक्रम आणि शाश्वत विकास उद्दिष्टे यांच्या माध्यमातून जगभरातून एकत्रित प्रयत्न केले जात आहेत. IUCN रेड लिस्ट सारख्या यंत्रणांमुळे या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवणं सोपं जातं. चला तर मग आता आपल्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया, आपल्या भविष्याचं रक्षण. हे सगळं वाचवणं म्हणजे फक्त सरकारचं काम नाहीये बरं का. ही एक साखळी जबाबदारी आहे. याची सुरुवात अगदी साध्या वैयक्तिक कृतींपासून होते, जसं की झाडे लावणे किंवा प्लास्टिकचा वापर टाळणे. मग यातून मोठ्या सामुदायिक कृती उभ्या राहतात, जसे स्थानिक जंगलांचे रक्षण करणे. आणि हे सगळं निरंतर सुरू राहण्यासाठी जागरूकता आणि एकमेकांना शिक्षित करणे हाच मुख्य दुवा आहे. शेवटी एका अत्यंत महत्त्वपूर्ण निष्कर्षावर आपण येतो. जैवविविधतेचा ऱ्हास होणं म्हणजे केवळ काही वनस्पती किंवा प्राणी गमावणं नव्हे, तर तो आपल्या स्वतःच्या अन्न सुरक्षेसाठी, आरोग्यासाठी आणि अस्तित्वासाठीचा एक थेट धोका आहे. या विस्मयकारक गुफाचं रक्षण करणं ही मानवता स्वतःला वाचवण्यासाठी करू शकत असलेली सर्वात मोठी आणि महत्त्वाची कृती आहे. जाता जाता फक्त एवढाच विचार करा, निसर्गाच्या या सुंदर गुफातील आपला स्वतःचा धागा मजबूत करण्यासाठी आपण आज आपल्या सवयींमध्ये काय बदल करू शकतो.